Very good morning to all of you. So students, now we are going to learn our next topic. It is wave particle duality of electromagnetic radiations. In wave theory of light, we have learned about the wave theory of light. It describes the wave nature of light. It describes that light comes in the form of waves of having some wavelength, amplitude and etc. But this is not always applicable for all the phenomena happening in nature or in laboratories. म्हणजे जसं आपण लाईटचं नेचर हे वेव नेचर आहे असं जर म्हटलं तर प्रत्येक वेळेस अशाच प्रकारचं वाक्य आपण प्रत्येक गोष्टीसाठी घडणाऱ्या ज्या लॅबोरेटरीमध्ये किंवा वातावरणात घडतात त्यासाठी वापरू शकत नाही. त्यातले काही फिनॉमिनन अशा आहेत ज्यामध्ये मोमेंटम, एनर्जी या गोष्टींचं काम पडतं आणि ह्या ज्या गोष्टी असतात ह्या असोसिएटेड विथ मटेरियल पार्टिकल असतात. म्हणून आपण पार्टिकल नेचरसुद्धा विचारात घेतलं पाहिजे किंवा पार्टिकल नेचरसुद्धा लाईटला असू शकते असं म्हणू शकतो. यानंतरच्या प्रश्नामध्ये आपण मटेरियलचा पार्टिकल नेचरचा विचार करू. त्याच्याशी पण एक वेव निगडीत असते, असोसिएटेड असते. सध्या आपण लाईटशी असोसिएटेड असणाऱ्या पार्टिकल नेचरचा विचार करू. तर आपल्याला याआधी शिकल्याप्रमाणे आइन्स्टाईनने ज्या गोष्टी सांगितल्या त्यानुसार लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी ऑर बंडल्स ऑफ एनर्जी. These packets of energy can be called as quanta or photons. These photons have the energy. It is quantized energy. इकडे तिकडे कुठेही लॉस न होता त्याच्यामध्येच असणारी एनर्जी म्हणजे क्वांटाइज्ड एनर्जी. आणि ती एनर्जी बाहेर गेल्यावर त्याच्यामध्ये असणाऱ्या एनर्जीला दुसरीकडे ॲब्सॉर्ब केल्यावर ती कुठेही वाया न जाणे म्हणजे एनर्जी कन्झर्व झालेली असते. आता आपण अशा प्रकारे डिस्क्रीट किंवा सेपरेट पॅकेट्स ऑफ एनर्जीला फोटॉन्स असं म्हटलेलं आहे. फोटॉन्स ऑफ एनर्जी कॅन बी कॉल्ड ॲज क्वांटाज ऑफ एनर्जी अँड दे आर एनर्जी पार्टिकल्स ऑफ द लाईट. दे शोज दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स. नाव हाऊ इट कॅन बी प्रूव्ड. आत्ताच आपण मागे जो प्रश्न पाहिलेला आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट त्यामध्ये हे प्रूव्ह होते की फोटॉन्स हे यांना एनर्जी असते. नंतर लॅटर ऑन हे सुद्धा प्रूव्ह होते की त्यांना मोमेंटम आहे. आता मोमेंटम हे पार्टिकलला राहतं. मोमेंटममध्ये आपण मास आणि व्हेलॉसिटीचा प्रॉडक्ट घेत असतो. व्हेलॉसिटी ही त्या पार्टिकलला असते, मास हे त्या पार्टिकलचं असते, त्यानुसार त्याला मोमेंटम असते. इथे पण आपण जो पार्टिकल ऑफ लाईट विचारात घेतलेला आहे ज्याला आपण फोटॉन असं म्हणतो त्यालासुद्धा मोमेंटम आहे. हे नंतर प्रूव्ह होतं. त्यानंतर आता तो पार्टिकल आहे की नाही हे प्रूव्ह करण्यासाठी पुन्हा काही एक्सपेरिमेंट्स केल्या गेले. त्या एक्सपेरिमेंट्समध्ये असं प्रूव्ह झालं की त्याला पार्टिकल नेचर आहे. जसं आपण याआधी वेव्ह नेचर शिकलेलो आहोत वेव्ह थिअरी ऑफ लाईटमध्ये त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पार्टिकल नेचरसुद्धा प्रूव्ह होते असं शिकू. जसं याआधी आपण पार्टिकल नेचर हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये शिकलेलो आहोत त्याचप्रमाणे आता आपण नाव वी आर गोइंग टू सी सम न्यू एक्सपेरिमेंट इन 1924 एक्सपेरिमेंट्स बेस्ड ऑन पार्टिकल नेचर और which proves the particle nature of light is performed by scientist Crompton, and he performed the experiments by scattering the X-rays by using the electrons. तर क्रॉम्प्टननी जो एक्सपेरिमेंट केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक्सरेज जे आहेत त्यांचं स्कॅटरिंग त्यांनी स्टडी केलेलं आहे. एक्सरेज हा एका पर्टिक्युलर वेव्हलेंथचा एक्सरे त्यांनी इन्सिडेंट केला इलेक्ट्रॉन्सवर आणि इलेक्ट्रॉन्सवर इन्सिडेंट केल्यानंतर
जसं आपण कंचे खेळतो किंवा गारा खेळताना तुम्ही पाहिलेलं असेल, तर आपण कंचे खेळताना जर जोराने कंचा जर मारला आपण एखाद्या ठिकाणी, तर त्या ठिकाणचा तो दुसरीकडे जातो. किंवा बिलियर्डचा गेम जर तुम्ही पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की बिलियर्डच्या वेळेस तो जो व्हाईट कलरचा बॉल ज्याला आपण मारत असतो तो दुसऱ्या बॉलला लागतो, दोन्ही बॉल दोन वेगवेगळ्या दिशेने पळून जातात. अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली दिसून येते त्याला, क्रॉम्प्टनला. तर अशा प्रकारे तो जसा आपण बिलियर्डमध्ये बॉल त्या ठिकाणी मारून फेकत असतो, तशाच त्याच प्रकारे आपण इथे इलेक्ट्रॉनवर एक्सरेज पडल्यावर ते वेगवेगळ्या दिशेला स्कॅटर होतात आणि त्यांची वेव्हलेंथसुद्धा वेगवेगळी होती. अशा प्रकारे स्कॅटरिंग ऑफ एक्सरेज हा त्यांनी स्टडी केला, हा एक्सपेरिमेंट. त्यामध्ये त्याला असं आढळून आलं की इलेक्ट्रॉनपासून वेगवेगळ्या वेव्हलेंथनी एक्सरे स्कॅटर होत आहे. त्याचं कारण त्यांनी हे सांगितलं की एक्सरे फोटॉन जो आहे त्याला एक्सरेला त्यांनी फोटॉनच्या स्वरूपात त्या ठिकाणी जर घेतलं तर सर्व गोष्टी प्रूव्ह होतात. म्हणजेच त्यांनी एक्सरेला पार्टिकल नेचरच्या स्वरूपात जर घेतलं तर त्यांनी प्रूव्ह केलं की त्या ठिकाणी एक्सरे जो आहे तो एका पर्टिक्युलर एकाच वेव्हलेंथचा आपण पाडत असू तरीसुद्धा तिथून स्कॅटरिंग होणारे एक्सरेज जे असतात सगळ्या बाजूला ते वेगवेगळ्या वेव्हलेंथचे आपल्याला मिळतात. कारण की एक्सरेज जे असतात ते वेगवेगळ्या वेव्हलेंथचे एक्सरे त्या इलेक्ट्रॉनवर पडल्यावर वेगवेगळ्या डायरेक्शननी जातात. त्यावेळेस त्यांची एनर्जी जी आहे ती त्याला म्हणू आपण की पार्टिकल जो एक्सरे फोटॉन जो आहे तो त्याच्यावर पडला, पार्टिकल नेचर जर आपण कन्सिडर केलं तर तो इलेक्ट्रॉन जो आहे तो दुसऱ्या बाजूला निघून जातो. अशा वेळेस आपल्याला एक्सरेज बाहेर निघताना दिसून येतात. लक्षात आलं की नाही? मग ह्याचं कारण असं आहे की तो पार्टिकल नेचर आहे, त्याला एक पर्टिक्युलर मोमेंटम आहे असं त्यांनी त्यावेळेस प्रूव्ह केलं. त्यावेळेस त्यांनी कॉम्प्टन शिफ्ट हे सुद्धा एक्सप्लेन करून सांगितलं किती प्रमाणात त्याचा फरक आहे वेव्हलेंथचा. त्याच्या प्रकारे आपल्याला ते पेज नंबर 315वर डू यू नो अशा प्रकारचे हेड खाली सगळं लिहिलेलं दिसून येते. लोअर फ्रिक्वेन्सी आणि हायर वेव्हलेंथ त्या ठिकाणी दिसते. कॉम्प्टन शिफ्टचं पण आपल्याला तिथे लॅम्बडा डॅश आणि लॅम्बडा असं लिहिलेलं दिसते. वन ऑफ दिस वॉज सेम ॲज द इन्सिडंट वेव्हलेंथ बट अदर लॅम्बडा डॅश. म्हणजे जशी आपण इन्सिडंट एक्सरेची वेव्हलेंथ आहे त्याच वेव्हलेंथचा एक्सरे जो आहे तो पडल्यावर तेवढ्याच वेव्हलेंथचे रेडिएशन बाहेर पडत असतील अशा प्रकारे त्याला लॅम्बडा असं म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या प्रकारचे जे पडतात त्याला लॅम्बडा डॅश असं म्हटलेलं आहे. जे वेगवेगळ्या वेव्हलेंथच्या व्हॅल्यूजचे जे रेडिएशन्स आहेत ते बाहेर निघालेले असतात. यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे रेडिएशन दिसतात. त्यामध्ये कॉम्प्टन शिफ्ट त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर धिस शिफ्ट कॅनॉट बी एक्सप्लेन युजिंग वेव्ह थेरी. आता ह्या ज्या कॉम्प्टन शिफ्ट्स आहेत हे आपण वेव्ह थेरी घेऊन एक्सप्लेन करू शकत नाही, परंतु प्लँकने नंतर जे काही हायपोथेसिस त्यांनी दिलेली आहेत वेगवेगळे, त्यानुसार त्यांनी प्लँक्सची जी क्वांटम थेरी दिलेली आहे त्यामुळे क्वांटाज म्हटलेलं आहे पार्टिकल्स ऑफ लाईटला, त्यामध्ये ते एक्सप्लेन करता येते. म्हणून मग क्वांटम इफेक्ट जो आहे तो आपल्याला पार्टिकल नेचर प्रूव्ह करून देतो. जसं आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहिलेला आहे किंवा ब्लॅक बॉडी रेडिएशन्स आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसमध्ये पाहिलेले आहे, ते जसे आपल्याला पार्टिकल नेचर प्रूव्ह करून देतात त्याचप्रमाणे क्वांटम इफेक्ट हा जो एक्सपेरिमेंट आहे हा सुद्धा पार्टिकल नेचर ऑफ लाईट असतं असं सांगतं. अशा प्रकारे आपण पार्टिकल नेचर जे आहे ते या ठिकाणी प्रूव्ह होताना आपल्याला दिसून येते. यातल्या काही गोष्टी आता आपण एक्सप्लेन करून घेऊ. जसं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जो काही एक्सरे दाखवलेला आहे तो फोटॉनच्या स्वरूपात दाखवल्यामुळं आणि त्याला मोमेंटम आहे असं प्रूव्ह असल्यामुळं तो पार्टिकल आहे असं समजलं जाते. सगळे फोटॉन्स जे असतात त्यांची एनर्जी जी आहे ती सेम असते, कारण की पॅकेट्स ऑफ एनर्जीमध्ये प्रत्येकाची एनर्जी एक पर्टिक्युलर एनर्जी ठरलेली आहे, तेवढ्याच एनर्जीचा फोटॉन त्या ठिकाणी पडत असतो. फोटॉन जे असतात ते न्यूट्रल असतात, ते कधीच कोणत्याच प्रकारच्या इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमधून जरी पास झाले तरीसुद्धा ते डिफ्लेक्ट होत नाही, कारण की त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचा चार्ज नसतो. ते चार्ज्ड पार्टिकल नाही आहेत. लक्षात आलं की नाही? आता ते 8व्या पॉईंटमध्ये आपल्याला दिसते की ते ज्यावेळेस कोलाईड होतात, म्हणजे हे जे आहे ते सगळे ऑब्झर्वेशन्स आहेत ह्या एक्सपेरिमेंट्स थ्रू केलेले क्वांटमच्या, तर ते कोलिजन झाल्यानंतर दुसऱ्या ज्याच्याशी कोलिजन होते त्या पार्टिकलला स्वतःची एनर्जी पूर्णपणे प्रोव्हाइड करून घेतात आणि ती एनर्जी ॲब्सॉर्ब केल्या जाते तिथे असणाऱ्या इलेक्ट्रॉनला, आणि म्हणून तो त्या एनर्जीने बाहेर निघून जातो. बरोबर आहे की? जसं आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये सुद्धा पाहतो की मेटल सरफेसपासून इलेक्ट्रॉन बाहेर कसा निघतो, तो फोटॉनला पूर्णपणे ॲब्सॉर्ब करून घेतो, स्वतःची एनर्जी वाढते आणि म्हणून तो त्या एनर्जीने लिबरेट होतो आणि समोर कायनेटिक एनर्जीने तो समोर जात राहतो. अशा प्रकारे आपल्याला ट्रान्सफर ऑफ एनर्जी बाय कोलिजन जे पार्टिकलमध्ये होत असते ते पण इथे पाहायला मिळते.
त्यानंतर त्यांचा जो स्पीड आहे ते मूव्ह होतात, ते स्पीड ऑफ लाईटनी मूव्ह होत असतात. स्पीड ऑफ लाईट म्हणजे कोणता आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशा प्रकारे तेवढ्याच व्हेलॉसिटीनी आपल्याला ते मूव्ह होताना दिसून येतात. कारण की ते काय आहे, शेवटी पार्टिकल्स आहेत ज्याच्यामध्ये लाईटची एनर्जी आहे आणि लाईट ज्या स्पीडने जाईल त्या स्पीडने ते जात असतात, त्याच व्हेलॉसिटीने जात असतात. आता आपल्याला वेव्ह नेचर जे आहे ते इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन ह्या ज्या वेगवेगळ्या फिनॉमिनॉन याआधी आपण शिकलेलो आहोत याच्या थ्रू प्रूव्ह होते. इंटरफेरन्स तर पूर्णपणे वेव्ह नेचरवर डिपेंड आहे किंवा वेव्ह नेचर आहे म्हणूनच इंटरफेरन्स होते. पार्टिकल नेचर असेल तर अशा प्रकारचे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, क्वांटम इफेक्ट अशा प्रकारचे इफेक्ट्स आपल्याला दिसून येतात. म्हणजे नेचरमध्ये किंवा लॅबॉरेटरीमध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामधल्या काही ज्या आहेत त्या वेव्ह नेचर कन्सिडर करून एक्सप्लेन करता येतात किंवा वेव्ह नेचर कन्सिडर करूनच ते घडलेले आहेत असं सांगू शकतो आपण. काही गोष्टी अशा आहेत ज्या पार्टिकल नेचर थ्रूच एक्सप्लेन होतात किंवा पार्टिकल नेचर आहे असं समजूनच त्यांना आपल्याला सांगता येतं. म्हणून मग आपल्याला काही गोष्टींसाठी वेव्ह नेचर कन्सिडर करावं लागते आणि काही गोष्टींसाठी पार्टिकल नेचर कन्सिडर करावं लागतं. मग याच्यातून एक प्रश्न अराईज होतो की मग लाईटला वेव्ह नेचर आहे की पार्टिकल नेचर आहे. परंतु दोन्ही गोष्टी प्रूव्ह होत असल्यामुळं असं समजलं जाते की वेव्ह पार्टिकल ड्युएल नेचर लाईटला आहे आणि यालाच वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असं म्हटलं जातं. कारण ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये असतात पण त्यांना पार्टिकल नेचरसुद्धा आहे, म्हणून मग वेव्ह पार्टिकल ड्युएल नेचर असं म्हटलं जातं. तर याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. काही एक्सपेरिमेंट पार्टिकल नेचर प्रूव्ह करतात, काही एक्सपेरिमेंट्स वेव्ह नेचर प्रूव्ह करतात. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो, जसं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि ब्लॅक बॉडी रेडिएशन आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन देतात ज्यामध्ये आपण पार्टिकल नेचर सांगतो किंवा क्वांटम इफेक्ट आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे. त्यानंतर इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, पोलरायझेशन, ह्या सगळ्या काय देतात आपल्याला? वेव्ह नेचर देतात. म्हणून आपण सगळ्या प्रकारचा अभ्यास जर कंबाईनली करतो म्हटलं तर वेव्ह आणि पार्टिकल दोन्ही प्रकारचे नेचर हे लाईटला असतात हे प्रूव्ह होते. मोमेंटम प्रूव्ह होते, वेव्हलेंथ प्रूव्ह होते. वेव्हलेंथ प्रूव्ह झाली म्हणून वेव्ह नेचर आहे, मोमेंटम प्रूव्ह झालं म्हणून पार्टिकल नेचर आहे. लक्षात आलं की नाही? तर अशा प्रकारे न्यूटोनियन मेकॅनिक्स किंवा न्यूटननी पण ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पार्टिकल नेचरशी संबंधित. म्हणून मग वेव्ह आणि पार्टिकल दोन्ही नेचर लाईटला आहेत असं लक्षात घेऊन त्याला ड्युएल नेचर आहे असं म्हटलं जाते. दिस कन्फर्म्स द वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ द लाईट. ओके.